महिन्याच्या दुसऱ्या शनिवार रविवारी सांजसोबत हे जे निराधार गरजू निराधार लोक आहेत ग्रामीण भागातनं विखुरलेले, की ज्यांना मुलगाच नाही, ज्यांना मुलगी नाही किंवा मुलगी असेल तर दिल्या घरी गेलेली ती पण गरिबीत आहे, ती काही आईवडिलांकडे बघू शकत नाही, तर अशा वृद्ध निराधार लोकांना आपण दुसऱ्या शनिवारी वितरण करत असतो जिन्नस त्यांच्या गरजेपुरतं. एक व्यक्ती 2 व्यक्ती त्या जिन्नसमध्ये स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतात. त्यांच्या घरपोच आम्ही त्यांना देत असतो. असा हा उपक्रम आहे. किती साधारणतः लोक आहेत एकूण? आम्हाला साधारण 100 लोक जोडलेले आहेत. या चिपळूणपासून 20-22 किलोमीटरच्या याच्यामध्ये अगदी तिवरे आता आपण अकल्यामध्ये आलेलो आहोत. अकल्यामधले आपले 4 लोक आहेत. कादोडमधून आलो होतो आपण. ते अशा संपूर्ण सगळ्या भागामध्ये विखुरलेले. ते नांदगाव खेरशेत आहे तिकडे हायवेला, इकडे मिरवणे पाथर्डी आहे, रावळगाव निर्वाळ आहे. सर्वत्र आपले लोक आहेत ते आजी आजोबा. त्यांच्याकडे आपण आजच्या दिवसामध्ये सगळेजण वितरणामधले पदाधिकारी आहेत ते फिरून कार्यकर्ते ते जिन्नस वितरण पूर्ण करतात. किती वर्ष झाली आता सांजसोबत हे सगळं कार्य करते? आता हे साधारण 6 वर्ष झाली या कार्याला. असंख्य म्हणजे आमच्या 100तले 21 आजी आजोबांनी आम्हाला सोडून गेले. ते त्यांच्याशी आमची भावनिक चांगली अटॅचमेंट झाली होती, पण शेवटी निसर्गासमोर कोणाला चालत नाही. आमच्या संस्थेचं नावच सांजसोबत आहे. त्यानुसार ते त्यांची आली काळ रात्र आणि ते गेले आम्हाला. दोन पोरी, एक दादगावचे, एक 15 गावाचे. कोण नाही हो इथं आपलं ढास बारी हा दुखतं, पाठीचे दुखतं, काय करू? कोण नाही बघाय. डॉक्टर केली तो पगार झाला, काय करू? पैसा नाही, पोरं नाही, कोणा देऊ. सोबत आली बरं आहे केलं. नमस्कार, आपण आता दसपटी विभागातील कादवड गावामध्ये आहोत. सांजसोबत ही संस्था गेली अनेक वर्ष निराधार वृद्धांना आधार देण्याचं काम करते. प्रति महिना प्रत्येक वृद्धाच्या घरामध्ये जाऊन त्यांची विचारपूस करणं, त्यांना अन्नधान्य पुरवणं, त्यांना औषधोपचार देणं, हे काम सातत्यपूर्ण सांजसोबत संस्था करत आहे. आणि हे काम नक्कीच एक सामाजिक आहे आणि या सामाजिक कार्याचा आदर्श इतरांनी सुद्धा घ्यावा असा आहे. आपण सामाजिक कार्यकर्ते अशोक भुसकोटे यांच्या समेत आलेलो आहोत आणि घरामध्ये असणारी जी वृद्ध महिला आहे किंवा वृद्ध पुरुष आहेत, आपले आजी आजोबा आहेत, यांची परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांना आधाराची गरज असते. मात्र त्यांचे स्वतःचे काही नातेवाईक नाहीत किंवा असले तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. अशा परिस्थितीमध्ये त्यांना आधार कोण देणार? तर त्यांची आयुष्याची सांज होत असताना त्यांना सोबत देण्याचं काम ही सांजसोबत संस्था करत आहे. आणि म्हणून आज त्यांना धान्याचा पुरवठा करण्यासाठी आजची तारीख आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन अशोक भुसकोटे आणि सांजसोबत संस्थेचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा प्रत्येक गावागावामध्ये जाऊन त्या घरामध्ये त्या आजी आजोबांना धान्य देत आहेत, त्यांचा औषध उपचार करत आहेत आणि त्याचबरोबर त्यांची प्रेमाने विचारपूस करत आहेत.
त्यांच्या या शेवटच्या क्षणी त्यांची प्रेमाने विचारपूस करणारं कोणतरी असावं अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र ते नसल्यामुळं सांजसोबतचे हे कार्यकर्ते किंवा हे सामाजिक संवेदना भावनिक मन असणारे लोक जे आहेत हे नक्कीच त्या लोकांसाठी आधार ठरलेले आहेत. त्यांच्या पाठीवरती त्यांच्या टाळूवरती हात फिरवल्यानंतर त्यांना एक खूप सुख मिळतं आणि त्यांना आपलंच कोणतरी जवळचं आलंय असं वाटतं आणि मग त्यांच्या चेहऱ्यावरती नकळत हसू उमटतं. हे कार्य नक्कीच मोठं आहे आणि याच्यातून समाजाने देखील एक आदर्श घ्यावा. पाहूया अजून किती आजी आजोबा आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला जायचं आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरच्या ज्या भावना आहेत त्या देखील आपल्याला पाहायच्या आहेत. अजय बरेच काय आहे ना. जॉईन झाली ना तेव्हा अगदी व्यवस्थित होती. करत 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 आज या अवस्थेत येऊन पोचली. आपली पोचतो इथं मग काय करू. कशामुळे का आल्या इकडे तुमच्याकडे त्या? हा तुमच्या कोणत्या? माझी बहीण हा मुक्की ती तिकडे लग्न झाल्याने मी 6 महिन्यात नवरा मी सासू मेली. मग कोण नाही घरात मग काय कशाला ठेवायची. आणली म्हणून ते तर कुणी खाल्लं नसतं हाल. मग हे सांजसोबत हे संस्थेवाले ते किती वर्ष तुमच्याकडे येतात? हे लोक येतात तुमच्याकडे वस्तीवरून कधीपासून येतात? तिचं हालाचं वानाचं हे आलं ना तिथपासून येतात. किती वर्ष झाली? बरीच वर्ष झाली. दर महिन्याला येतात? दर महिन्याला आणतात. नाही तर कोणी परिस्थिती काढला नसते. ह्याच्यामुळे हे येतात त्यामुळे तेवढा आधार होतो. हा तेच ना. काका कशाला आलेत? काका सामान घेऊन. कधी येतात काका? नेहमी येतात? हो नेहमी. काय मदत करतात तुम्हाला? आम्हाला सामान देतात. अजून
अजून काय साड्या विड्या कुठं काय आम्हाला काय घेतात, काय कार्यक्रम असतात. कधीपासून मदत करतात तुम्हाला? आता तरी बरीच वर्ष झाली. आहे ना, हो आधार होतो तुम्हाला त्यांचा? हो असते भरपूर करतात. बस पाणी आहे ना? नको नको. हा खरे तर सांजसोबत वृद्ध आणि निराधार लोकांसाठी काम करते, या क्षेत्रामध्ये काम करते. पण ही जी वंदना आहे ही वृद्ध नाही आहे, पण ही निराधार आहे आणि ही दिव्यांग आहे. 100% अंधचा तिच्याकडे दाखला आहे. मी त्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या संपर्कात ती आली आणि सांजसोबतला मी विनंती केली की आपल्याला असं काही तिच्यासाठी करता येईल काय. तर सांजसोबतनी सांगितली की काय हरकत नाही, ती निराधार आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. मग आपण काय तिला आता वृद्ध होण्याची वाट बघूया नको. ती पूर्वी पण काही करू शकत नव्हती, आजही काही करणार नाही आणि भविष्यात पण काही करणार नाही. तर तिला आपण हे सुरू करू. आणि मग गेली 5 वर्षे आम्ही तिला हे जिन्नस तिच्या घरी आणून पोचवत आहोत. घरात नाही आहे. तर आता तिचा हा असा संसार, उघड्यावरचा संसार, या अशा उघड्या संसारामध्येच आपण आता हे तिचं सामान तिथे ठेवून जात आहोत. ती कुठेतरी छोट्या मोठ्या कामाला गेली असेल, शेजार पाजार कोण नाही, पडवीमध्ये राहते एकटी बिचारी. आणि जर घेऊन गेलो आपण तर या महिन्याला उपाशी राहण्याची वेळ. म्हणून हे आपण सामान तिच्या खोलीत, आपण याला घर म्हणूया, तिथे जमा करून कांदोड आणि अकल्यातल्या सांजसोबतचं वितरण करून आपण माघारी निघालेलो आहोत. तर तुमच्या लक्षात आलं असेल की हे सगळे निराधार जे वृद्ध आहेत
ते कशा पद्धतीचं आयुष्य कंठेत, कोणाची 8x8ची खोली आहे आणि हे सर्व निराधार आहेत. हे पडवीमध्येच राहत आहे. ज्या पडवीला दरवाजा नाही, ज्या पडवीला काही खिडकी नाही, काही नाही, जसे गुरांसाठी जे बांधले जातात तसे ते घर आहेत. अशा घरातून ते दिवस काढत आहेत. समाजाने अशा घटकांकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपल्या लक्षात ही गावाची पण जबाबदारी आहे. गाव मंदिरांसाठी खर्च करतं, कमानींसाठी खर्च करतं, पण या वृद्धांकडे कोणीही लक्ष देत नाही. आज साधसोबतनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. आजची त्यांची आयुष्य संध्याकाळ तर आम्ही सुखकर जाईल असा प्रयत्न करतोच आहोत, पण त्याचबरोबर समाजानेही याच्यात लक्ष घालायला पाहिजे. आणि आमची अशी इच्छा आहे की भविष्यामध्ये यांची जी काळ रात्र जेव्हा येईल तेव्हाही आम्ही त्यांच्यासोबत असायला हवं. जसं की मी माझ्या सख्या आईला मारायला सोडून जाऊ शकत नाही, तसं यांना सोडून जाऊ शकत नाही अशी भूमिका सांजसोबत नजीकच्या काळामध्ये घेईल आणि त्यांना अगदी शेवटच्या काळ रात्रीला सुद्धा त्यांना सोबत देईल असं मी तुम्हाला सांगू इच्छितो.